तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की म्हाडाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह प्रकल्प राबवले जातात आणि त्या अंतर्गत EWS, LIG, MIG आणि HIG या 4 उत्पन्न गटासाठी विविध पर्याय उपलब्ध केले जातात। आणि आपण पाहत आहोत मित्रांनो की मागील अनेक दिवसापासून म्हणजे अनेक वर्षापासून EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटाकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे। साधारणतः जो काही EWS उत्पन्न गट आहे तोच एक गट असा गट आहे की जो म्हाडावरती पूर्णपणे डिपेंड आहे आणि याच उत्पन्न गटातील घरे ही आता या मुंबईच्या लॉटरीमध्ये सुद्धा खूप कमी असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे। आणि त्याच्यामुळे आता जे काही अत्यल्प उत्पन्न गट आहे त्या अत्यल्प उत्पन्न गटाला आता दिलासा देण्यासाठी खूप महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे। आणि नेमका हा प्रकल्प कुठे असणार आहे, नेमकं किती घरे असणार आहेत, नेमकाचा फायदा कशा प्रकारे होणार आहे आणि नेमका हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सन 2023च्या लॉटरीमध्ये गोरेगाव, पहाडी गोरेगाव या ठिकाणी 2000 घरांचा PMAY चा प्रकल्प उपलब्ध झाला होता आणि त्या अंतर्गत म्हाडाकडून गोरगरीब लोकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, ज्यांचं बजेट खरंच कमी आहे अशा लोकांसाठी अवघ्या 30 लाखामध्ये ही 1 BHK ची घरे उपलब्ध करून दिली होती। आणि आतापर्यंतच्या म्हाडाच्या इतिहासातील हा प्रोजेक्ट जो काही PMAY फेज 1 आहे किंवा PMAY 1 आहे तो प्रोजेक्ट सुपरहिट ठरलेला आहे। त्याला खूप उदंड असा प्रतिसाद मिळाल्याचा आपण पाहिलेला आहे। आणि खरोखरच मित्रांनो, ही घरे सर्वसामान्यांच्या दरामध्ये होती किंवा सर्वसामान्य नक्कीच ही परवडणारी होती। आणि म्हणून 2000 घरांचा प्रकल्प उभारल्याच्या नंतर 2024, 25, 26 पर्यंत कुठलाही प्रकल्प उभारला गेला नाही। आणि म्हणून आता जे काही EWS उत्पन्न गट आहे त्या उत्पन्न गटाला आता दिलासा देण्यासाठी महाहाऊसिंग कडून एक महत्त्वाचा प्रकल्प बोरीवली या ठिकाणी राबवला जाणार आहे। तोही मित्रांनो 1000 नव्हे, 2000 नव्हे तर तब्बल 4500 घरांसाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे। बोरीवली चिंपोली येथील BSNL आणि MTNL 2 प्रकारच्या आस्थापनांची जागा उपलब्ध आहे मित्रांनो। त्या ठिकाणी 41 एकर जागा आहे मित्रांनो जी BSNL ची आहे आणि तिथेच MTNL ची 25 एकर जागा उपलब्ध झालेली आहे। अशी एकूण 66 एकर जागा आता या हाऊसिंग प्रकल्पासाठी किंवा गृह प्रकल्पासाठी उपलब्ध झालेली आहे। या संदर्भातली जे काही अनामत रक्कम असते मित्रांनो, जो काही व्यवहार असतो तो व्यवहार सुद्धा झालेला आहे आणि या संदर्भातली अनामत रक्कम 125 कोटी रुपये ही सुद्धा कुठेतरी भरण्यात आलेली आहे। आणि आता ती जागा हस्तांतरित करून या ठिकाणी महाहाऊसिंगद्वारे म्हाडाच्या माध्यमातून मोठा प्रकल्प राबवला जाणार आहे। मोठा म्हटलं तरी मित्रांनो जवळजवळ 4 ते 4500 घरांसाठी हा टप्पा असणार आहे। PMAY 1 हा लिंक रोड गोरेगाव, पहाडी गोरेगाव हा प्रकल्प आहे आणि आता PMAY 2 म्हणजे मुंबईतील सगळ्यात मोठा प्रकल्प असणार आहे मित्रांनो हा। आणि हा प्रकल्प मुंबईतील सगळ्यात मोठा प्रकल्प असणार आहे जो PMAY अंतर्गत असणार आहे टप्पा क्रमांक 2 मध्ये। आता या ठिकाणी मित्रांनो जी काही घरे उपलब्ध मागील लॉटरीत आपण पाहिले की मागील वर्षी जी काही घरे लॉटरी आली होती किंवा सन 2023 मध्ये जी काही लॉटरी आली होती त्यामध्ये घरांची जे काही कार्पेट एरिया तो 30 स्क्वेअर मीटर पर्यंत होता, म्हणजे 322 स्क्वेअर फूट होता। पण आता याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे आणि 30 स्क्वेअर मीटर ते 45 स्क्वेअर मीटर पर्यंतची घरे उपलब्ध केली जाणार आहेत। अर्थातच 322 ते 484 चौरस फुटांची घरे यामध्ये आपल्याला उपलब्ध केली जाणार आहेत। आणि खरंच मित्रांनो, हा जो काही प्रकल्प राबवला जातो ही बाब कुठेतरी सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा देणारी ठरू शकते। आणि या ठिकाणी मित्रांनो 2 प्रकारची घरे असणार आहेत जी जसं सांगितलं की 322 एरियाची असणार आहेत, 484 फुटाची सुद्धा असणार आहेत। इथे तुम्हाला दोन्हीपैकी कोणतेही घर घेण्याची मुभा मिळणार आहे। अर्थातच जर तुम्हाला तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही 322चं घर निवडू शकता किंवा तुमचं बजेट बऱ्यापैकी चांगलं असेल तर 484 चौरस फुटाचं घर तुम्ही नक्कीच या ठिकाणी निवडू शकता, अशी मुभा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की याची लॉटरी आता कधी येईल आहे तुम्हाला प्रश्न पडत असेल तर याची उभारणी आता सुरू केली जाणार आहे। याचं घर बांधणीचं काम कुठेतरी सुरू केलं जाणार आहे आणि घर उभारणीनंतरच म्हणजे साधारणतः याला 2 ते 3 वर्ष लागतील मित्रांनो। आणि 3 वर्षानंतर याची लॉटरी जाहीर केली जाऊ शकते किंवा ऍडव्हान्स मध्ये 1 ते 1.5 वर्षानंतर किंवा जसं काम सुरू होईल टप्प्याटप्प्यानुसार तिथे सुद्धा याची लॉटरी म्हणजे 2 वर्षानंतर लॉटरी जाहीर केली जाऊ शकते, असा एक अंदाज वर्तवला जात आहे। पण महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी नक्कीच ही बाब सर्वसामान्यांना दिलासा देण्यासारखी आहे, कारण अनेक वर्षानंतर आता म्हाडाकडून
खूप मोठा प्रकल्प हा मुंबईमध्ये, मी सांगतो की मुंबईमध्ये PMAY 2 हा प्रकल्प राबवला जातोय आणि त्याच्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळू शकतो. या संदर्भात वृत्त हे 20 मे 2026च्या पुढारी या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि या दोन्ही जागा म्हणजे जे काही शिंपोली येथील BSC जागा असेल किंवा MT जागा असेल ही अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, म्हणजे मेट्रो स्टेशन आहे किंवा लिंक रोड जो काही आहे तो अगदी जवळ आहे मित्रांनो, आणि म्हणून प्राईम लोकेशनला ही घरे उभारली जाणार आहेत. असं नाही की कुठेतरी बाहेर आहेत, म्हणजे जसं खोनी, शिरडून किंवा शहराच्या बाहेर आहेत किंवा खूप दूर आहेत असं अजिबात नाहीये, आणि म्हणून या प्रकल्पाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. या वृत्तपत्र मित्रांनो अजून 2 बाबी अधोरेखित केलेल्या आहे. याची किंमत ही कधी कशी असणार आहे, किमती कशा असणार आहेत, कारण अगोदरच्या लॉटरीतील किमती आपण पाहिले की सन 2023च्या लॉटरीतील किमती ह्या 30 लाखापर्यंत होत्या आणि आता 26 मध्ये 13 घरे उपलब्ध आहेत, म्हणजे PMAY ची मुंबईतील 13 घरे उपलब्ध आहेत. त्याची किंमत सुद्धा अंदाजे 32 लाखाच्या आसपास या ठिकाणी किंमत ठेवण्यात आलेली आहे, ज्याचा कार्पेट एरिया 322 आहे आणि त्या सुद्धा नक्कीच परवडणाऱ्या आहेत असं आपण तुर्तास तरी म्हणू शकतो. मग ह्याच्या किमती सुद्धा मित्रांनो कमी ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जर कार्पेट एरिया वाढला तर नक्कीच किंमत वाढू शकते, पण या ठिकाणी जे काही आतापर्यंत जे धोरण होतं म्हाडाचं ते म्हणजे रेडी रेकनर पेक्षा जास्त दराने ही घरे विकली जात होती, पण आता मात्र PMAY ची घरे ही रेडी रेकनरच्या दरानुसारच ही घरे विकली जाणार आहेत, अधिकचा दर लावला जाणार नाही आणि त्याच्यामुळे त्या घराच्या किमती सुद्धा बजेटमध्ये असतील असंही कुठेतरी बोललं जात आहे. आता अंदाजे किती किमती असतील मित्रांनो, 322 चा जो काही कार्पेट एरिया आहे त्याची किमती साधारणतः 40 ते 45 लाखाच्या आसपास असू 40 लाखाच्या आसपास असू शकतात असं कयास केला जातोय, आणि जो 484 कार्पेट एरिया आहे त्याच्या किमती 45 ते 50च्या दरम्यान असू शकतात असा एक अंदाज सध्या तरी वर्तवला जात आहे. पण हा प्रकल्प बांधून पूर्ण होईपर्यंत याच्या नेमक्या किमती किती असतील हे सध्या तरी सांगणं खूप अवघड आहे, पण त्यासाठी जे काही 6 लाखाची अट आहे तीच अट असणार आहे, जे की तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाखापर्यंत असायला पाहिजे आणि तुमचं संपूर्ण भारतामध्ये कुठेही घर नसायला पाहिजे, हीच अट या ठिकाणी लागू असणार आहे जी सर्वसामान्यपणे लागू केली जाते. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्वसामान्यांना दिलासा, सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाची निर्मिती झाली होती, मात्र गेल्या काही वर्षात म्हाडाने आपल्या मूळ उद्देशाला फाटा दिला आहे. जे खरंच आता आपण पाहतो की आतापर्यंतचे प्रकल्प पाहिले तर मूळ उद्देशापासून कुठेतरी म्हाडा दूर जाते असं एकंदरीत दिसून येत आहे. 2023 साली PMAY योजनेत बांधलेली घरे वगळता म्हाडाने अत्यल्प गटासाठी गेल्या काही वर्षात नवीन घरे बांधली नाहीत आणि उपलब्ध होणाऱ्या भूखंडावर केवळ मोठी घरे बांधली जातात आणि त्यामुळे ही घरे अल्प गटात दर्शवली जातात व त्यांच्या किमती प्रचंड असतात. यामुळे बोरीवलीतील PMAY चा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरेल. खरंच मित्रांनो आतापर्यंत म्हाडाने मागील 3 ते 4 वर्षामध्ये EWS उत्पन्न गटासाठी कुठलाही मोठा प्रकल्प हाती घेतलेला नाही, पण हा प्रकल्प नक्कीच दिलासादायक ठरू शकतो असं कुठेतरी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत मित्रांनो आता हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण केला जाऊ शकतो, नेमकं ही जागा कुठे आहे, आम्ही त्या जागेवर साईट व्हिजिट करू, नेमकं ती जागा नेमकं ही घरे कुठे उभारली जाणार आहेत तिथे आम्ही व्हिजिट करू आणि पाहू की नेमकं या ठिकाणी प्रकल्पाचं जे काही प्रगती आहे ती कशा प्रकारे सुरू आहे ती. आणि सध्या आता सुद्धा मित्रांनो जी म्हाडाची मुंबईची लॉटरी सुरू आहे त्या मुंबईच्या लॉटरीमध्ये सुद्धा पहाडी गोरे या ठिकाणी जे काही 13 घरे उपलब्ध आहेत त्या घरांना प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये EWS उत्पन्न गटासाठी घरे उभारणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि हा निर्णय घेतल्यामुळं किंवा जो काही PMAY चा टप्पा 2 जो काही बांधला जाणार आहे तो जो काही निर्णय घेतला त्याबद्दल मी म्हाडाचे आणि शासनाचे मनापासून आभार मानतो. तुर्तास मित्रांनो थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.